तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्वाची बातमी सुरुवातीला बघूया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्याचा निर्धार फडणवीस यांनी जाहीर केलाय। मुंबई पालिकेवर भाजपा आणि शिवसेनेचाच महापौर बसेल, मात्र ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल असंही ते म्हणाले। मुंबईकरांच्या समस्यांचा आरोपी कोण याचा खटला मुंबईकरांच्या न्यायालयात लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर ठाकरे गटाच्या शिवसेनेनं बाळासाहेबांचं नाव धुळीस मिळवल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। मागच्याही काळामध्ये ते अध्यक्ष असताना मोठी मजल मुंबई महानगरपालिकेत आपण मारली, त्यावेळेस महापौर बनवू शकलो असतो, अशी जी आपली पूर्ण तयारी झाली होती। पण आपल्या मित्रपक्षाकरता आपण निर्णय घेतला, 2 पावलं मागे गेलो आणि त्यांना महापौर बनवू दिला। पण आता मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना भाजप युतीचाच महापौर बनेल, भगवा लागेल। पण कुठली शिवसेना? माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारी शिंदेजींच्या नेतृत्वातली खरी शिवसेना, ती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी मिळून आम्ही या निवडणुकीमध्ये आपला भगवा महानगरपालिकेवर लावल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आता मला विश्वास आहे की मागच्या वेळी तर तुम्ही स्ट्राईक रेट जो दाखवलाय तो दुपटीहून अधिक होता। सरळ सरळ आपण 35 वरून 82 वर गेलो होतो। आता आमची नजर या वेळचा स्ट्राईक रेट मागचा रेकॉर्ड मोडणारा असला पाहिजे, याच्याकडे खरं म्हणजे आमची सगळ्यांची नजर आहे। मुंबईकरांना शिवसेनेने काय दिलं? भ्रष्टाचार, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार। आणि त्यामुळे ही लढाई अधर्माच्या विरोधातली आहे। ही लढाई मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे घराणेशाहीच्या विरोधातली आहे। ही लढाई सामान्य मुंबईकराची लढाई आहे। आणि यानंतरची बातमी बाळासाहेबांच्या नावानं सुरू झालेल्या राजकारणाची। देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावानं मतं मागणं म्हणजे मोदी पर्व संपत असल्याची नांदी आणि कबुली असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर भाजप नेत्यांनी आता ठाकरेंच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे। घरात बंद खोलीत बसून राहिलो की बाहेरचं विशाल जग संपल्यासारखं वाटायला लागतंच, असा टोला शेलार यांनी लगावलाय। तर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनी हे भाषण नीट ऐकलेलं नसल्याची टीका केली आहे। मला असं वाटतं की उद्धवजींनी एकतर माझं भाषण ऐकलं नाही, नाहीतर त्यांना माझं भाषण समजलं नाही। मी एवढंच सांगितलं की बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मुंबईचं हे त्यांच्या लोकांनी चूरचूर केलं, ते पायदळी तुडवलं। ते केवळ भ्रष्टाचारामध्ये राहिले आणि ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत। ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की हे जर नीट ऐकलं असतं तर अशा प्रकारची रिॲक्शनच त्यांनी दिली नसती। मुंबईमध्ये माननीय मोदीजींवर विश्वास ठेवून मागच्या काळामध्ये शिवसेनेच्या लोकांनी निवडून दिलंय। मोदीजींचे फोटो लावून तुम्ही निवडून आला, कशाला विसरता? आणि अनेक ठिकाणी तर अनेक वेळा यांचे लोक माननीय बाळासाहेबांच्या फोटोपेक्षा मोदीजींचा फोटो मोठा लावत होते। मला असं वाटतं की ठीक आहे, आता ते काय म्हणाले असतील, जनताच याचं उत्तर देईल। यानंतरची बातमी राजकीय कार्यक्रमातल्या फिल्मी डायलॉग बाजीची। मुंबई भाजपच्या मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातल्या अमिताभ बच्चनची उपमा मंगल प्रभात लोढा यांना दिलेली आहे। त्यानंतर खुद्द देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला अमजद खान म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला। पाहुयात राजकारणातील फिल्मी डायलॉग बाजीची ही झलक। कि पूरे देश के अंदर एक ही स्टेट ऐसा है, महाराष्ट्र, जहां भाजपा का छोटे नेता, बड़े नेता, जनता सब निर्विवाद रूप से एक व्यक्ति के अंदर ब्लाइंड फेथ रखती है, उसको अपना नेता मानती है। वो स्टेट है महाराष्ट्र और उसके नेता है माननीय देवेंद्र फडणवीस जी।
महाराष्ट्र के राजनीति के अमिताभ बच्चन श्री देवेंद्र फडणवीस जी को मैं प्रणाम करता हूं। महाराष्ट्राच्या राजकारणातला दिलेला नवीन पट हे पाहता मला अमिताभ बच्चनचा तो खराच डायलॉग आठवला मंगलजी। तो देवेंद्रजींवर अतिशय चपखल आहे आणि तो आपल्यालाही माहिती आहे। तो डायलॉग असा है कि जहां हम खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू होती है। भारतीय जनता पार्टी एक टीम आहे। मगाशी माझा उल्लेख झाला, मला यांनी अमिताभ बच्चन म्हटलं, माझं शरीर अमजद खान सारखं आहे, मला अमिताभ बच्चन म्हणतात। पण हे विचारू शकतो कितने आदमी थे, पैंसठ में से 50 निकल गए और सब कुछ बदल गया। भ्रष्टाचार विरोधातल्या लढाईत कृष्ण आणि कर्ण आमच्या सोबत आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचाच महापौर बसणार असा निर्धार भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आता व्यक्त केलेला आहे आणि त्याला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार टोलाही लगावलाय। आजचं महाभारत वेगळं आहे। देवेंद्र रूपी कृष्णाने एकनाथ रूपी कर्णाला त्या ठिकाणी युद्धातून बाजूला काढलंय आणि त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत कृष्णही आमच्या बरोबर आहे, कर्णही आमच्या बरोबर आहे। महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर आता कोणी थांबवू शकत नाही। हे कौरवांबरोबर गेल्यामुळे, चुकीच्या विचारांबरोबर गेल्यामुळे कर्ण कसा पराभूत झाला, कर्णाचा कसा अंत झाला, अख्खा महाभारत हा मी नाही महाभारत सांगत आहे, महाभारत जे ऐकलंय वाचलंय ते सांगतायत। त्यामुळे तुमच्या नियतीने तुमच्याच तोंडी शिवसेनेमधून पळवलेला राम, त्याला रावण कसा करायचा, त्याला कर्ण कसं करायचं ते तुम्हीच बोललात, ते बरं झालं।